मित्रांनो नमस्कार. जागर फाउंडेशन 22 आयोजित आजच्या फेसबुक लाईव्ह सत्रामध्ये तुम्हा सगळ्या महाराष्ट्रभरातून या पेजचा आनंद घेणाऱ्या युवक मित्रांचं मी शिवाजीराव पवार आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज संपूर्ण जगामध्ये कोरोनासारख्या एका महामारीचा अंमल सुरू आहे. संपूर्ण जग आता घरात बसलंय आणि या काळामध्ये जागर फाउंडेशनचे सन्माननीय विशाल चिपडे सर, सन्माननीय उमेशजी घोलप, सन्माननीय खंडूजी डोईफोडे, कुलकर्णी सर, त्यांच्या सर्व सहकारी या सगळ्यांना आज वारी समाज प्रबोधनाची या सदराखाली महाराष्ट्रभरातील नामवंत वक्त्यांना बरोबर घेऊन वेगवेगळे विषय मांडून ग्रामीण भागातल्या युवकांमध्ये, शहरी भागातल्या युवकांमध्ये एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा निर्माण व्हावी म्हणून हा उपक्रम सध्या सुरू आहे. मित्रांनो, या फाउंडेशनला अशाच एका ऊर्जावान माणसाचा आशीर्वाद आणि ऊर्जा ज्यांच्या पाठीशी आहे ते आमचे मित्र झारखंडमधल्या कोरडमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्मान्य रमेशजी घोलप साहेब यांच्या प्रेरणेतून ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक चळवळ अधिक गतिमान व्हावी याच्यासाठी गेली अनेक दिवसांपासून हे फाउंडेशन काम करत आहे. मित्रांनो, गेली 4-5 दिवसांमध्ये आपण वेगवेगळे विषय, वेगवेगळे वक्ते ऐकलेले आहेत आणि म्हणून या सगळ्या विषयांमध्ये, या सगळ्या वक्त्यांमध्ये मी शिवाजीराव पवार आज आपल्यासाठी विषय घेऊन आलोय. युवकांसमोरील पर्याय, नोकरी की व्यवसाय. मित्रांनो, माझा परिचय तसा महाराष्ट्रातल्या अनेक मंडळींना आहे, परंतु आणखीनही या पेजवर आज काही नवीन मंडळी आली असतील म्हणून मी त्यांना फक्त माझा परिचय देतोय. मी शिवाजीराव पवार, मळेगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून गेली 19 वर्ष महाराष्ट्रातल्या अनेक युवक, युवती, महिला, शेतकरी, बचत गट आणि पहिल्या पिढीतील व्यवसाय करणाऱ्या अनेक मंडळींना आम्ही उद्योजकता विकास आणि व्यवसाय संधींचं संशोधन या एका क्षेत्रात काम करतोय. आजपर्यंत आम्ही गेली 50 वर्षांमध्ये, गेल्या 19 वर्षांमध्ये साधारणपणे 50,000 युवकांसमोर हे काम आम्ही अतिशय जोमानं करतोय. मित्रांनो, हे सगळं काम जोमानं करत असताना माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा कायदा, रेकॉर्ड मॅनेजमेंट ऍक्ट आणि महाराष्ट्र लोकसेवा हमी कायदा, ह्या 3 कायद्यांचं मार्गदर्शन यशदा पुणे यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आम्ही सांगत असतो किंवा हे सगळं आम्ही महाराष्ट्रभरामध्ये पोचवत असतो. मित्रांनो, आज लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक महाराष्ट्रातल्या युवकांसमोर प्रश्न निर्माण आहे. अनेक तज्ज्ञांनी समाज माध्यमांवर आपलं मत व्यक्त केलंय की भविष्य काळांमध्ये अनेक जणांच्या नोकऱ्या जातील. मित्रांनो, समाजामध्ये काम करत असताना एक गोष्ट घडल्यानंतर त्याची दुसरी गोष्ट नक्कीच त्याची दारं उघडत असतात. म्हणजे अनेक जणांच्या नोकऱ्या नक्की जातील, पण तितक्याच मोठ्या प्रमाणात अनेक स्वयंरोजगाराची दारं सुद्धा युवकांसाठी खुली होतील. लॉकडाऊनमध्ये अनेक वेगवेगळे विचार अनेक जणांच्या मनामध्ये येतात आणि हे सगळे विचार
अनेक जणांच्या मनामध्ये आल्यानंतर आपण काय करावं असा प्रश्न असतो. लॉकडाऊनच्या काळांमध्ये जो माणूस समाज उघड्या डोळ्यांनी बघतो, समाजातल्या नवीन संधींचं संशोधन करतो, बदलत्या परिस्थितीवर, बदलत्या तंत्रज्ञानावर ज्याचं लक्ष असतं, त्याला कोणत्याही पद्धतीची काळजी करण्याचं कारण नाही. आणि म्हणून जरी लॉकडाऊनच्या काळांमध्ये आपल्याला वेगवेगळे प्रश्न भेडसावत असतील, तरी अनेक पर्याय लॉकडाऊनच्या काळानंतर सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी खुले राहणार आहेत. नकारात्मक मानसिकता असणाऱ्या अनेक युवकांना असं वाटत असते की आता इथून पुढे काही खरं नाही, आपला काय आता या जगामध्ये निभाव लागणार नाही. परंतु जी सकारात्मक विचारांची माणसं असतात ती असा विचार करत असतात की आता इथून पुढच्या काळांमध्ये आपल्याला खूप चांगले दिवस येणार आहेत. मित्रांनो, अशा अनेक उद्योजक आहेत की ज्यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा स्वतःचा व्यवसाय केला. जे पूर्वी नोकरी करत होते त्यांनी सुद्धा व्यवसायाची अनेक दारं खुलं झाली. सगळ्यात महत्त्वाचं, युवकांची मानसिकताचा जरा विचार केला तर युवकाचं व्यक्तिमत्व जसं जडणघडण झालेली असतं त्या व्यक्तिमत्वानुसार माणूस विचार करत असतो. जगामध्ये पैसा दोन मार्गाने मिळतो, एक म्हणजे नोकरी आणि दुसरा म्हणजे स्वतःचा कोणताही लहान मोठा धंदा किंवा व्यवसाय. गुजराती, सिंधी, मारवाडी समाजांच्या माणसांबद्दल मला जरा जास्त आदर आहे. त्याचं कारण असं की ती माणसं अनेक जणांकडे नोकरी न मागता ती स्वतः व्यवसाय करत असतात. त्यामुळं आपण पण ग्रामीण भागातल्या युवकांनी असा विचार केला पाहिजे की माझ्या क्षमतांचा विचार करून मी कोणता व्यवसाय करू शकतो. त्यामुळं हे सगळं काम करत असताना आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आला पाहिजे. युवकांसमोर पर्याय दोन आहेत, एक नोकरी आणि दुसरा म्हणजे स्वतःचा लहान मोठा व्यवसाय. त्यामुळे ठरवलं पाहिजे की मला नेमकं काय करायचंय. अनेक पर्याय असतात, नोकरीमध्ये अनेक पर्याय आहेत, उद्योगामध्ये अनेक पर्याय आहेत, आणि मग त्याच्यातला कोणता पर्याय माझ्यासाठी अत्यंत सुटेबल आहे हे जर ग्रामीण भागातल्या युवकांनी, शहरी भागातल्या युवकांनी जर शोधलं तर हा पर्याय आपण निवडू शकतो आणि याच्यामध्ये आपण खूप चांगलं काम करू शकतो असा आत्मविश्वास प्रत्येकाला असतो. त्यामुळं काम करत असताना तुम्ही ठरवलं पाहिजे की मी नेमकं कशामध्ये अतिशय आनंदी, समाधानी आणि ते माझं पॅशन असू शकतं या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे. दोन्ही क्षेत्र, नोकरी करून सुद्धा अनेक यशस्वी आणि समाधानी असलेली माणसं आपण समाजात बघत असतो, उद्योग करून सुद्धा अनेक यशस्वी आणि समाधानी माणसं आपण बघत असतो. मला नेमका कुठला व्यवसाय, कुठली नोकरी माझ्यासाठी सूट होईल हे मात्र ज्याची त्यानं ठरवलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. अनेक पर्यायांपैकी कोणते मी निवडले पाहिजेत. नोकरीमध्ये अनेक संधी आहेत, म्हणजे साध्या नोकरीपासून ते अतिशय उच्च दर्जाच्या नोकरीपर्यंत अनेक व्यवसायाच्या संधी आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये करिअर गायडन्सच्या अनेक चांगल्या संधी आहेत. त्या संधी आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत आणि आपण ह्या संधींचा उपयोग करून घेतला पाहिजे. आम्ही एका बॉस नावाच्या विषयावर ट्रेनिंग देत असतो, BOSS, बिझनेस अपॉर्च्युनिटी सर्च अँड स्कॅनिंग. राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये गेली 19 वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये, जवळजवळ प्रत्येक तालुक्यांमध्ये उद्योजक उभा राहावा, ग्रामीण भागातला पहिल्या पिढीतला उद्योजक पुढे यावा, याच्यासाठी ही चळवळ गेली अनेक वर्षांपासून आम्ही चालवतोय. मित्रांनो, तुम्हीही आता ठरवलं पाहिजे की माझं व्यक्तिमत्व नेमकं नोकरीसाठी सुटेबल आहे का व्यवसायासाठी सुटेबल आहे, याचा विचार तुम्ही केला पाहिजे. आणि मग तुमच्या असं लक्षात आलं पाहिजे की आपण उत्तमातल्या उत्तम पद्धतीचं काम कोणत्या क्षेत्रात करू शकतोय ते आपण जर केलं तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं काम करता येतं. दुसरं महत्त्वाचं की माझ्या स्वतःमधील क्षमतांचा विचार आम्ही केला पाहिजे. बऱ्याच वेळा आम्हाला अनेक लोक असं सांगत असतात की साहेब कुठल्या उद्योगात जास्त पैसा आहे. मी त्यांना सांगितलं जगातला प्रत्येक उद्योग फायद्यात आहे आणि जगातला प्रत्येक उद्योग तोट्यात आहे. तुम्ही असं म्हणाल कसं काय? हे बरोबर आहे. किराणा दुकान सुरू करून मोठी झालेली अनेक माणसं समाजात बघता येतात. किराणा दुकान बंद करून कर्जबाजारी झालेली अनेक माणसं आपण बघतो. दुसरा कोणताही व्यवसाय असेल, या सगळ्या व्यवसायांमध्ये आपण उत्तम पद्धतीचं काम करू शकत असू. दुग्ध व्यवसायांमध्ये अनेक माणसं यशस्वी झालेली आहेत.
दुग्ध व्यवसायांमध्ये अनेक माणसं कर्जबाजारी झालेले आहेत. टूर्स अँड टुरिझम या क्षेत्रांमध्ये अनेक लोकांनी स्वतःचा व्यवसाय केलेला आहे. त्याचबरोबर या क्षेत्रांमध्ये सुद्धा अपयशी झालेली अनेक माणसं आहेत. यश आणि अपयश उद्योगामध्ये असतंच, फक्त जो माणूस करतो त्याच्यावर त्याची यशाची गोष्ट अवलंबून असते असं मला स्वतःला वाटतं. त्यामुळं आपण बऱ्याच वेळा घड्याळाकडे बघून काम करत असतो. आपल्याला घड्याळ बघायची सवय असते, त्यामुळं ते घड्याळ किंवा मोबाईलमधलं घड्याळ आपण बघत असतो काम करत असताना. त्यामुळं किती वाजले हे मला बघायचं आहे. त्यामुळं अनेक जणांना असं वाटत असतं की मला ते टाईम बघून काम करायचं आहे. त्यामुळं तुमच्या असं लक्षात आलं पाहिजे की मी पॅशन म्हणून काम केलं पाहिजे. जगामधले असे अनेक उद्योजक आहेत की जे उद्योजक स्वतःमध्ये काम करत असतील ते सगळे उद्योजक घड्याळाकडे बघून काम करत नसतात. नोकरी घड्याळाकडे बघून करत असतात आणि उद्योग पॅशन म्हणून करत असतात. सगळ्यालाच नोकरी जमतं असं नाही आणि सगळ्यालाच उद्योग सुद्धा जमतो असा नाही. मी तर बऱ्याच वेळा असं सांगतो की ज्या माणसाला जे छान जमतं त्याला ते आपण करायला लावलं पाहिजे. म्हणजे जर प्रत्येकाचं जडणघडण, व्यक्तिमत्व, गुणधर्म असे असतात की ज्या माणसाला पाण्यातलं काम जमतं, माशाला पाण्यातलं काम खूप चांगलं जमतं, तर त्याला पाण्यातलं काम दिलं पाहिजे. तुम्ही त्याला झाडावर चढायला नाही सांगितलं पाहिजे. खारुताई जर झाडावर चढत असेल तर तिला तुम्ही पाण्यातलं काम नाही दिलं पाहिजे, कारण खारुताई ही झाडावरचं काम उत्तम करू शकते, पाण्यातलं काम करू शकत नाही. व्यक्तिमत्वांमध्ये सुद्धा अशी अनेक माणसं असतात की जी माणसं तुम्हाला उत्तमातल्या उत्तम पद्धतीच्या क्षमता जर शोधायच्या असतील तर त्याच्यातल्या वेगवेगळ्या गुणांचा अभ्यास आपण केला पाहिजे आणि मग आपल्या असं लक्षात येतं की आपण उत्तम पद्धतीचं काम करू शकतो. मित्रांनो, मी मगाच बोलल्याप्रमाणे स्वतःमधल्या क्षमतांचा विचार अनेक युवक करत नाहीत आणि म्हणून स्वतःमधल्या क्षमता जर युवकांनी शोधल्या, स्वतःचं स्वॉट अनालिसिस केलं पाहिजे. एस फॉर स्ट्रेंथ, डब्ल्यू फॉर वीकनेस, ओ फॉर अपॉर्च्युनिटी आणि टी फॉर थ्रेट्स. माझ्या स्वतःमधल्या क्षमता कुठल्या आहेत, माझ्या स्वतःमधल्या खूप चांगली जमेची बाजू कुठली आहे हे युवकांना शोधता आलं पाहिजे. माझ्यातल्या विकनेसेस कुठल्या आहेत, कमतरतेच्या बाजू कुठल्या आहेत हे पण त्याला कळालं पाहिजे. आणि जर या सगळ्या गोष्टी, मग माझ्यातले धोके कुठले आहेत, थ्रेट्स ज्याला आपण म्हणतो ते धोके कुठले आहेत, मला संधी काय काय आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार जर आपण केला तर उत्तमातल्या उत्तम पद्धतीचं काम आपण करू शकतो. मित्रांनो, या देशामध्ये तुम्ही यश मिळवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्याचं काही कारण नाही. अनेक जण यशाच्या मार्गावर जरी तुम्ही चाललात तरी आपण त्या क्षेत्रांमध्ये यशस्वी होऊ शकतो असा माझा दावा आहे. त्यामुळं युवकांनी पर्याय निवडत असताना, नोकरी की व्यवसाय हा पर्याय निवडत असताना अगोदर ठरवलं पाहिजे. म्हणजे मी तर बऱ्याच वेळा एक वक्ते असं सांगतात की आईला वाटतं वकील व्हावं, वडिलांना वाटतं मुलगा डॉक्टर व्हावं आणि मुलाला वाटत असतं मी एक उत्तम चित्रकार व्हावं. मला असं वाटतंय मुलांना जे वाटतं, ज्याच्यात त्याला रस आहे, ज्याच्यात त्याच्या क्षमता काम करतात, त्या क्षमतांमध्ये त्याला उत्तम पद्धतीचा पेस निर्माण करून देणं. मुलांना आपण बरेच आईवडील सांगत असतात आम्ही मुलांना शिकवलं. आपण मुलांना शिकवत नसतो तर मुलांना शिकवण्यासाठीचं वातावरण आणि परिस्थिती निर्माण करत असतो. त्याला ज्या क्षेत्रातली आवड आहे, ज्या क्षेत्रातला त्याचा इंटरेस्ट आहे त्या क्षेत्रात मुलं गतिमानतेनं काम करत असतात. आणि मित्रांनो, पूर्वीच्या काळाप्रमाणे आता असं राहिलेलं नाही की 80-90% मार्क्स मिळाले म्हणजे खूप यशस्वी आणि 40-50% मार्क्स मिळाले म्हणजे तो यशस्वी असतो, असं काहीही नाही. नोकरी म्हणजेच करिअर असतं, व्यवसाय म्हणजेच करिअर असतं असं सुद्धा आता काहीही समजायचं कारण नाही. एखाद्या क्षेत्रातला एखादा हा उद्योग सुद्धा आपण खूप उत्तम पद्धतीनं, एखादी आवड, एखादं छंद हा सुद्धा त्याचं उत्तम करिअर होऊ शकतं, याचा विचार आपण बऱ्याच वेळा करत नाही. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतंय की आपण उत्तम पद्धतीनं जर हे काम करायचं असेल तर आपण खूप चांगल्या पद्धतीनं करू शकतो. मात्र ठरवलं पाहिजे की माझं व्यक्तिमत्व नेमकं कुठल्या क्षेत्रांमध्ये उत्तम पद्धतीचं काम करू शकतं. त्यामुळं समजा उद्योग करायचा असेल तर उद्योगाला लागणारी गुणसंपदा माझ्यामध्ये आहे काय याचा विचार युवकांनी केला पाहिजे. की द क्वालिटीज ऑफ एंटरप्रेन्युअर, आम्ही बऱ्याच वेळा सांगतो की उद्योजकीय गुणसंपदा त्याच्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला
पोलीस व्हायचं असेल तर वेगळी गुण असावी लागतात, उद्योजक व्हायचं असेल तर वेगळी गुण असावी लागतात, वकील व्हायचं असेल तर वेगळी गुण असावी लागतात, कलाकार व्हायचं असेल तर वेगळी गुण असावी लागतात. तुमच्या व्यक्तिमत्वानुसार किंवा तुमच्या व्यवसायानुसार तुमचं व्यक्तिमत्व वेगवेगळं असावं लागतं. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, ग्रामीण भागामधले अनेक युवक आपल्याला अतिशय उत्तम पद्धतीचं काम करत असताना खूप उत्तम परीनं आपण आपल्या आपल्या परीनं काम करत असतो. मला स्वतःला असं वाटतंय की या सगळ्या क्षमतांचा जर विचार केला तर आपण ठरवू शकतो. काही माणसांना आयुष्याच्या सुरुवातीच्या कामात स्वतःचं करिअर सापडतं, काही माणसांना मध्यावर आल्यावर करिअर सापडतं, काही जणांना आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये अनेक व्यवसायाला नोकरीला सुरुवात करतात. काही माणसाची सारी जिंदगी गेली तरीही त्याला यशाचा मार्ग किंवा जगण्याचा मार्ग सापडतोच असं सुद्धा काही नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या असं लक्षात आलं पाहिजे, युवक कुणाला म्हणायचं की ज्याचं मन, मेंदू आणि मनगट कणखर असतं त्या माणसाला युवक असं म्हटलं जातं. मी सांगतो, 20 वर्षाचा तरणा बांड तरुण पण मी माझ्या आयुष्यात पाहिला आणि 26 वर्षाचं जख्ख म्हातारं पण मी माझ्या आयुष्यात पाहिलं. याचा अर्थ काय की 80व्या वर्षी सुद्धा एखादा माणूस अतिशय तरुणाला लाजवेल अशा पद्धतीचा उत्साह, सकारात्मकता, जगण्याची शैली, उत्साही अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला जाणवत असतात. आणि वयाच्या 26व्या वर्षी सुद्धा एखादा तरुण जर आपल्याला भेटला तर आपण त्याला विचारलं, कसं काय चाललंय तुझं? काय नाही, निवांत आहे. असं वाटतं आता जमिनीवर पालतं पडतं का काय? याचा अर्थ काय की जगण्यातले उत्साह, जगण्यातली मानसिकता ही ज्याच्या त्याच्यावर असते असं मला स्वतःला वाटतंय. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये उद्योजकतेच्या माध्यमातून 19 वर्ष आम्ही केलेला हा प्रवास हा नक्कीच अनेक युवकांच्या आयुष्यांमध्ये खूप प्रेरणादायी ठरला. प्रत्येक माणसं त्यांच्या त्यांच्या आयुष्यात काम करतच असतात, पण तुमच्या माझ्यासारख्या तज्ज्ञांनी त्यांना नुसती चावी द्यायची असते, थोडंसं पुश करायचं असतं, ती त्यांच्या त्यांच्या आयुष्यांमध्ये यशस्वी होत असतात. त्यामुळे हे सगळं काम करत असताना आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आपण बऱ्याच वेळा बघत असतो की मला याची काय गरज आहे, मला माहिती आहे सगळं, मी करू शकतो सगळं, मी घेतलंय ट्रेनिंग, असं न करता तुम्हाला कोणत्याही विषयाचं जर घ्यायचं असेल, खूप अशी अल्प माणसं असतात की जी उपजत, ज्यांच्यामध्ये काही वेगळी गुण असतात, त्यांना कोणत्याही प्रशिक्षणाची, कोणत्याही प्रशिक्षकाची किंवा अन्य कोणत्याही गोष्टीची गरज असत नाही. पण मला स्वतःला असं वाटतंय की तुम्ही कोणत्याही क्षेत्रातलं जर अनुभव घ्यायचा असेल, करिअर करायचं असेल तर त्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आपण घेतलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये अनेक व्यक्ती, संस्था आपल्याला उत्तमातलं उत्तम प्रशिक्षण देत असतात आणि त्या प्रशिक्षणाचा लाभ घेतला पाहिजे. मी बऱ्याच वेळा बोलताना सांगत असतो की घरी अतिशय सुंदर बंगला बांधलाय आणि त्या बंगल्याचं वायरिंग शेवटच्या टप्प्यात आपण करत असतो. वायरमननं रेट सांगितल्यानंतर आपण असं सांगतो की अहो इतकं एका पॉईंटला पैसे घेताय, आणि मग वडील आणि मुलगा घरात वायरिंग करायला सुरुवात करतात आणि आनंदाने सांगत असतात आपण गेली 4 दिवस झालं सगळ्या घराचं वायरिंग करतोय आणि आपण पैसे वाचवले. मला स्वतःला असं वाटतंय आपण ते पैसे वाचवलेले नसतात आणि मग शेवटच्या दिवशी जेव्हा बटन दाबण्याची वेळ येते तेव्हा सगळं वायरिंग जळून गेलेलं असतं. केवळ एक्सपर्टचं याच्यात मत न घेतल्यामुळं हा सगळा उपद्व्याप होत असतो. तुम्ही अनेक वेळा बघा, स्वतः सुरू केलेले उद्योग कुणाचंही मार्गदर्शन न घेता, यशस्वी झालेल्या माणसांना न भेटता, कोणत्याही पद्धतीचं ट्रेनिंग न घेता सुरू केलेले उद्योग हे तितके यशस्वी होतात असं नाही. एखादा माणूस एखाद्या क्षेत्रात जेव्हा 20-20 वर्ष, 30-30 वर्ष काम करतो तेव्हा त्याचा अनुभव बोलत असतो आणि तो अनुभव हा आपल्याला अत्यंत महत्त्वाचा असतो असं मला स्वतःला वाटतंय. मला मनापासून आनंद होतोय की महाराष्ट्रातले अनेक युवक, युवती, महिला स्वतःच्या पायावर अतिशय उत्तम पद्धतीचं काम करतात. मी अशा खूप वेगळ्या माणसांना आयुष्यांमध्ये भेटलोय की जी माणसं शून्यातून मोठी झाली, जी माणसं 5,000 रुपयाच्या कर्जासाठी सुद्धा बँकेकडे हेलपाटे घालत होती, अशी अनेक माणसं आज स्वतःच्या आयुष्यांमध्ये प्रचंड मोठे उद्योजक आहेत आणि 100, 200, 500 लोकांना ते आज व्यवसाय देत आहेत, नोकरी देत आहेत. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. स्पॅनका उद्योग समूहाचे आमचे मित्र सुहास आदमाने, अतिशय तरुण तरणा बांड युवक, पाण्याच्या क्षेत्रांमध्ये काम करतोय. मित्रांनो, वयवर्ष 28-30 वर्ष असलेला माणूस संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पाण्याच्या बॉटलच्या अनेक इंडस्ट्री बंद पडल्या, पण स्पॅनका उद्योग समूहाचं दर 6 महिन्याला एक युनिट वाढतं. आज 5 ते 8 युनिट त्यांचे आहेत. मित्रांनो,
एखादा युवक पाण्याच्या क्षेत्रात किती काम करू शकतो हे सुहास आदमानेंकडे पाहिल्यानंतर आपल्याला वाटायला लागतं. आणि स्वतःच्या गावात म्हणजे ती पाण्याची बॉटल जर आपण बघितली तर आपल्याला असं वाटायला लागतं की मुंबईवरून, पुण्यावरून, बेंगलोरवरून हा ब्रँड येतो का काय. पण मोहोळच्या माळरानावर शिरापूरसारखे एखाद्या छोट्याशा गावामध्ये हा ब्रँड विकसित केला आहे. अतिशय ध्येयानं, चिकाटीनं, अभ्यासानं तो ब्रँड विकसित केला आहे. काळाची पावलं ओळखणारा उद्योजक म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. सध्या प्रचंड समाजामध्ये A2, A1 मिल्क बद्दल प्रचंड मोठं चर्चा चालू आहे. आणि हा युवक आता लवकरच होम डिलिव्हरीच्या स्वरूपांमध्ये A2 मिल्क, गीर काऊचं मिल्क, हा युवक आता लवकरच लोकांपर्यंत हे दूध घेऊन येतोय. अशा अनेक व्यवसायाच्या संधी आहेत. मित्रांनो, मी बिनभांडवली पैशाचे उद्योग नावाचं एक पुस्तक सध्या वाचतोय. असे 100 व्यवसाय आहेत की ज्याला उद्योग करण्यासाठी कोणत्याही पैशाची आवश्यकता लागत नाही, भांडवलाची आवश्यकता लागत नाही. अनेक जणांना प्रश्न पडला असेल की असे कोणते व्यवसाय आहेत की जे व्यवसाय ज्याला पैसेच लागत नाहीत. टुरिझमचा व्यवसाय, याला पैसे लागत नाहीत. LICचा व्यवसाय, याला पैसे लागत नाहीत. असे किती व्यवसाय सांगता येतील की ज्या व्यवसायाला कोणत्याही पद्धतीचं भांडवल लागत नाही. मी अशा 100 उद्योगांची यादी आणि लवकरच आपल्या सगळ्यांना PDF स्वरूपांमध्ये 130 पानांचं अरविंद जोशी लिखित हे पुस्तक मी तुम्हाला मोफत देईन. कारण त्याच्यातल्या व्यवसायाची बऱ्याच वेळा आम्हाला युवक विचारत असतात की साहेब कुठला व्यवसाय करू, कुठल्या व्यवसायात जास्त पैसे आहेत. सगळ्याच व्यवसायात पैसे असतात, मी काय निवडू. मी त्याला विचारतो, मला चित्रपटाची कंपनी काढायची आहे, तुला काढायची का. मला ऑइल पेंटची कंपनी काढायची आहे, तुला काढायची का. मला सागरी जीव आणि जीवांबद्दलच्या एखादं संशोधनाचं युनिट सुरू करायचं, तुला करायचं का. त्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं त्या माणसाची नाही अशी असतात. मला स्वतःला असं वाटतंय की तुम्हाला नेमकी आवड कशा आहेत, तुमची स्वतःच्या क्षमता काय आहेत, तुमच्या जवळचं ॲटमॉस्फिअर काय आहे, घरातलं वातावरण काय आहे आणि तुम्ही कोणत्या क्षेत्रांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करू शकता, हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा आपण उत्तम पद्धतीचा व्यवसाय. मित्रांनो, आज जवळजवळ 50-53 हजार युवकांना आम्ही गेली 19 वर्षांमध्ये उद्योजक म्हणून प्रशिक्षण दिलं. पहिल्या पिढीतला उद्योजक म्हणून. पहिल्या पिढीतला उद्योजक याचा अर्थ काय की मागच्या अनेक पिढ्यांमध्ये कुणीही उद्योगाच्या क्षेत्रात आलेलं नसतं. हे सगळ्या पिढ्या शेतीशी संबंधित काही कामं आणि नोकरी या क्षेत्रात काम करत असतात. मला असं वाटतंय आमची राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनीची 25 लोकांची, 25 यशस्वी प्रशिक्षकांची टीम संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये केवळ उद्योजक घडवण्याचं काम आम्ही करत असतो. बऱ्याच वेळा अनेक जणांचा असा समज असतो की उद्योग करण्यासाठी भांडवल लागतं. भांडवल नक्की लागतं, पण भांडवल हा शेवटचा मुद्दा आहे आणि शेवटला भांडवल लागतं. अगोदर लागते जबरदस्त इच्छाशक्ती, मानसिकता. माझी मानसिकताच नसेल तर मला 5 लाख रुपये भांडवल देऊन काय उपयोग आहे. मित्रांनो, असा एक 5 युवकांचा गट घ्या की ज्याला प्रशिक्षण द्या एक 6 महिने, वर्षभर, आणि मग त्यांना 5 लाख रुपये द्या. आणि कोणत्याही पद्धतीचं प्रशिक्षण, कोणत्याही पद्धतीची मानसिकता नसताना अशा एका 5 जणांच्या युवकाला तुम्ही 5 लाख रुपये द्या. पहिल्या गटाला दिलेले 5 लाख रुपये, दुसऱ्या गटाला दिलेले 5 लाख रुपये, आणि 2 वर्षानं जर या सगळ्यांचं ॲनालिसिस करायचं असेल तर आपल्या असं लक्षात येईल की याच्यातला जो प्रशिक्षण दिलेला गट होता तो गट मात्र अतिशय जबरदस्त यशस्वी झालेला असेल, आणि ज्या गटाला आपण प्रशिक्षण दिलं नाही तो गट मात्र व्यवसायामध्ये अनेक अडचणी आलेल्या आपण बघत असू. मला स्वतःला असं वाटतंय की ग्रामीण भागातल्या युवकांनी आता प्रचंड मोठे उद्योग करण्याचं काम, संधी आता समाजामध्ये निर्माण झालेली आहे. आणि ही संधी जर आपल्याला घ्यायची असेल तर कोणताही व्यवसाय, पैसे कशात आहेत, कोणत्याही व्यवसायात पैसे आहेत, कोणत्याही व्यवसायात. फक्त तुम्हाला वाटलं पाहिजे की आपण खूप उत्तम पद्धतीने काम करू शकू, आणि ती तुमची आवड असली पाहिजे, पॅशन असली पाहिजे. ज्या गोष्टीत तुम्हाला लाज वाटते, जी गोष्ट तुम्ही मारून मुटकून, चोरून, लोकांना बघून दबावणं. आमच्या एका नातेवाईकांनी एका समोरच्या माणसाचं मासे विक्रीचं दुकान बघून आमच्या एका नातेवाईकांनी एका मासे विक्रीचं दुकान सुरू केलं. मी म्हणलं, तुम्ही हे दुकान सुरू करता, याच्यातली तुम्हाला काय आवड. ते म्हणले, काय नाही, समोरच्या स्वतःच्या आयुष्यांमध्ये प्रगती केली आहे, आपणही त्या क्षेत्रांमध्ये उतरावं. मित्रांनो, हे दुकान त्यांनी अतिशय काळजीनं चालू केलं, केवळ समोरच्याचं यश बघून, आणि हे दुकान 60 दिवसामध्ये बंद केलं. मी म्हणलं, कसं काय. जमत नाही, आता शक्य नाही, चालत नाही, इतर कामं आहेत, आपल्याला त्याचा अनुभव नाही.
मित्रांनो, कोणताही व्यवसाय सुरू करत असताना इतरांनी सुरू केला म्हणून करू नका. त्याच्यात तुम्हाला आवड आहे का? तुम्हाला वेळ देता येतो का? आणि त्याच्यातली काही स्किल तुमच्याकडे आहे का? म्हणजे एखाद्या माणसाने एखादं यश मिळवलं म्हणून तुम्ही त्याच्यात उतरावं असं मला बिलकुल वाटत नाही. मित्रांनो, आता किती मोठे गट आहेत, किती मोठी माणसं आहेत की जी माणसं प्रचंड मोठं काम करतात. सगळ्याच माणसाला सगळंच यश मिळतं असं नाही. त्यामुळे तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि काही जणांनी 4-2 उद्योग केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आमच्या एक दुसऱ्या नातेवाईकांनी वीटभट्टी सुरू केली होती, सिमेंटच्या विटा. एकानं दुसऱ्या मित्रानं मिळवलेले यश बघून त्यांनी ते सुरुवात केलं. मित्रांनो, त्या माणसानं 6 महिन्यामध्ये तो व्यवसाय बंद केला. मला स्वतःला असं वाटतंय की तुम्ही इतरांचं यश बघून तुम्ही व्यवसायाकडे न येता मला त्याच्यातली आवड आहे का, मी ते करू शकतोय का, माझ्या स्वतःमध्ये क्षमता आहेत का, या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मी अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला उत्तम क्षेत्रात काम करता येतील. विशाल चिपडे आमचे मित्र म्हणतात की संचारबंदीनंतर उद्योग क्षेत्रांमधल्या काही संधी आहेत का. आमच्याकडं मित्रांनो अनेक आता संधी अशा आहेत की कोणत्याही गोष्टीतली होम सर्व्हिस ही उद्योगातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी संधी आहे. प्रत्येक क्षेत्रांमध्ये ऑनलाईन होम सर्व्हिस करणं. आमचे एक सोलापुरातले मित्र आहेत, कल्याणी, आसिफ आणि विजय, या 4 मित्रांनी संचारबंदीच्या काळामध्ये पहिल्यांदाच नोकरी करत असलेली ही तिन्ही माणसं पहिल्यांदाच उद्योगाच्या क्षेत्रांमध्ये आली आणि 4 लाख रुपयाचा हापूस आंबा घरपोच पोचवणं हा व्यवसाय त्यांनी केला. पैसे किती मिळाले तो सोडून द्या, पैसे अतिशय चांगले मिळाले असतील, पण तो व्यवसाय केला. त्या व्यवसायातून नवे अनुभव आले आणि कस्टमरच्या खूप चांगल्या गोष्टी कळल्या. हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. मला स्वतःला असं वाटतं की अशा अनेक वेगवेगळ्या संधी आहेत. संचारबंदीच्या काळांमध्ये मायमा नावाचा तुम्ही एक ॲप्लिकेशन जरा शोधा. होम डिलिव्हरी, घरी जेवण पुरवणं, टिफिन पुरवणं, याच्यासाठी ते मायमा काम करतं. मला स्वतःला असं वाटतंय ऑनलाईनच्या क्षेत्रांमधल्या अनेक संधी आहेत. ज्या मंडळींना अतिशय चांगलं बोलता येतं, बार्शी तालुका भूमी म्हणून ओळखली जाते. त्यातल्या त्यात मळेगाव हे असं गाव आहे की ज्याच्यामध्ये अनेक वक्त्यांची खाण असलेलं हे गाव आहे. अतिशय चांगलं, आवेशपूर्ण, अभ्यासपूर्ण, मोटिवेटेड बोलणाऱ्या माणसाला भविष्य काळामध्ये मोटिवेशनच्या इंडस्ट्रीमध्ये प्रचंड मोठी मागणी आहे. माझ्यामध्ये कुठले गुण आहेत आणि त्या गुणांच्या क्षेत्रामध्ये आपण उत्तम पद्धतीनं काम केलं पाहिजे. मित्रांनो, अशा अनेक उद्योग आहेत की त्यांनी आपल्याला पाहिलेलं नसतं, आपण त्याला पाहिलेलं नसतं, पण याच्यामध्ये हजारो करोड रुपयाचा व्यवसाय चालत असतो. ओयो, OYO ॲप्लिकेशन आहे. हॉटेलची रूम बुक करून देणारं ॲप्लिकेशन आहे. मित्रांनो, 5-7 वर्षापूर्वी सुरू झालेला हा व्यवसाय 35,000 करोड रुपयाचा बिझनेस करतं. म्हणजे मी जर इथून जयपूरला गेलो आणि जयपूरच्या स्टेशनवर उतरल्यानंतर मला जर एखादी हॉटेलची रूम हवी असेल आणि मी जर त्या ओयोवर गेलो, रूम बुक केली, तर 2 मिनिटात तिथं 5,000 रुपयाला मिळणारी रूम मला 3,000 रुपयाला मिळते. आणि त्या हॉटेलवाल्याची न जाणारी रूम मला अतिशय चांगल्या योग्य दरामध्ये मिळते. म्हणून काही पैसे हॉटेलवाल्याला दिले जातात, काही पैसे ॲप्लिकेशनवाल्याला दिले जातात. मला स्वतःला असं वाटतंय असे अनेक इंडस्ट्री आहेत की ज्याच्यामध्ये प्रचंड मोठी मागणी आहे. तुम्ही रस्त्याच्या कडेला जात असताना अनेक फळ विक्रेते आता आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला भेटलेले आहेत. भारत नावाचा असा देश आहे की इथं कमी प्रमाणामध्ये निर्माण होणाऱ्या फळांवर, भाजीपाल्यांवर प्रक्रिया केली जाते. इथं प्रक्रिया उद्योग खूप कमी प्रमाणात आहेत, पण भविष्य काळामध्ये अनेक प्रक्रिया उद्योग उभा राहतील आणि हे प्रक्रिया उद्योग आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं मूल्यवर्धित साखळी निर्माण करण्यासाठी उपयोगाला येतील. मित्रांनो, रस्त्याला फळं विकणारा एखादा माणूस सुद्धा दर दिवशी 10,000 रुपयाचं उत्पन्न मिळवत असतो. मला स्वतःला असं वाटतंय की आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला हे उत्तम पद्धतीनं करता आलं पाहिजे. तुम्ही जर बार्शीवरून पुण्याला निघालात तर कुर्डवाडीच्या पुढं कुर्डू नावाचं गाव आहे. तिथं रस्त्याला एक माणूस फक्त गुळ आणि गुळाशी संबंधित पदार्थ, कावी असेल, गुळ असेल, रस असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी विकत असतो. मित्रांनो, दर दिवशीचा व्यवसाय त्या माणसाचा 20,000 रुपयाचा जर असेल आणि अनेक चारचाकी गाडींमधून जाणारी माणसं, अतिशय, कारण कारमधून जाणाऱ्या माणूस हा श्रीमंत असतो आणि श्रीमंताला 1,000-2,000 रुपयाची काही किंमत असत नाही. 20,000 रुपये महिन्याला 5 ते 6 लाख रुपयाचा व्यवसाय करणारा असे अनेक उद्योजक मी तुम्हाला सांगतो की ही माणसं अतिशय उत्तम पद्धतीचं करिअर करतात. ज्ञानेश्वर बोडके नावाचे आमचे एक मित्र आहेत. पुण्यामध्ये
शहरी भागातल्या सोसायट्यांना सेंद्रिय माल पोचवण्याचं काम हा माणूस करतो. 400 कोटी रुपयाचं टर्नओव्हर आहे. पुण्यातल्या हिंजवडीजवळ गाव असलेलं आणि हिंजवडीच्या आयटी क्षेत्राला जमीन न देता स्वतःच्या क्षेत्रांमध्ये एक गीर गाय, गांडूळ खताचा प्रकल्प आणि तयार होणारं शेडनेट मधला भाजीपाला हा तयार करून अनेक शेतकरी गटांचा भाजीपाला घेऊन तो माणूस हा अनेक सोसायट्यांमध्ये, हाय प्रोफाईल सोसायट्यांमध्ये सेंद्रिय भाजीपाला पुरवण्याचं काम करतो. 400 करोड रुपयाचा टर्नओव्हर आहे. पणन विभागानं त्यांना त्या सोसायट्यांमध्ये माल पुरवण्यासाठी अनेक गाड्या दिल्या. मला स्वतःला असं वाटतंय की उद्योग करत असताना आपण फसव्या पद्धतीची मानसिकता कधीही डोक्यांमध्ये आणू नका. बँकेमध्ये जर आपण जेव्हा अनेक मराठी युवक जात असतो तेव्हा बँक लोन काढायचं असतं, कर्ज काढायचं असतं आणि तेव्हा अनेक बँकमधल्या मंडळींना तो विचारत असतो, साहेब लोन हवाय. बँकमध्ये आम्ही लोन द्यायला बसलोय, काही अडचण नाही. त्याला विचारतो कशाला लोन मिळतंय. बँकमध्ये कुठल्याही व्यवसायाला लोन मिळतंय, काही अडचण नाही. आपल्या युवकाचा दुसरा प्रश्न असतो, जास्तीत जास्त सबसिडी कशाला आहे. मित्रांनो, हे वाक्य ऐकल्याबरोबर ब्रँच मॅनेजरच्या, त्या शाखा प्रबंधकाच्या लक्षात येतं टोपी घालायला गिराईक आलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही उद्योगाच्या भाषेत त्याच्याशी बोललं पाहिजे, तुम्ही टर्नओव्हर केला पाहिजे. बऱ्याच वेळा अनेक युवक मला सांगत असतात, साहेब मला टर्नओव्हर करता येत नाही, माझ्याकडे पैसे असते तर मी कशाला बँकेकडे आलो असतो. मित्रांनो, उद्योगाच्या नावानं पहिल्यांदा खातं उघडलं पाहिजे. बँकेमध्ये तुम्ही स्वतःचं अकाउंट उद्योगाच्या नावानं उघडलं पाहिजे, त्याच्यामध्ये टर्नओव्हर करायचं. घरातले 50,000 रुपये घेऊन जा, उद्या सकाळी 40,000 रुपये काढून घेऊन या. घरी आणून ठेवलेले 40,000 30,000 रुपये उद्या त्याच्यावर टाका. टाकलेले 30,000 पुन्हा 20,000 घेऊन या. घरी आणून ठेवलेले 20 मधले उद्या सकाळी जाऊन 10,000 रुपये टाका. हे सगळं करत असताना त्या शाखा व्यवस्थापकांना नमस्कार करायला विसरू नका. मित्रांनो, सलगी केल्यानं, ओळख वाढवल्याशिवाय किंवा आपण एकमेकांच्या परिचयाचे झाल्याशिवाय कुठलीही मंडळी आपल्याला उद्योगासाठी कर्ज देत नाही. बँका ह्या कर्ज देण्यासाठीच असतात, हे बऱ्याच वेळा युवक विसरून जात असतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला हेही जाणीवपूर्वक सांगतोय की तुमच्या असं लक्षात आलं पाहिजे की उद्योगाला पैसे कमी नसतात. अनेक मोठमोठ्या उद्योगांना हजारो करोड रुपयाचं कर्ज मिळतं. ह्यांची सुरुवात अतिशय छोट्याने असते. पितांबरीसारखा एखादा उद्योग, एका छोट्याशा किचनमधून सुरू झालेला उद्योग आज हजारो करोड रुपयाची उलाढाल करतो. या सगळ्या गोष्टीत जर आपण विचार केला तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं काम करता येतं असं जाणीव. मित्रांनो, एखादा उद्योग करणं म्हणजे राष्ट्र उभारणीचं काम करणं. राष्ट्राच्या उभारणीमध्ये मी काही हातभार लावतोय ही मानसिकता आपली असली पाहिजे. आणि मी सुरू केलेल्या उद्योगांमध्ये मी 25 जणांना नोकरी दिली आहे, 25 जणांचं कुटुंब मी चालवतोय, त्यांच्या भल्याबुऱ्या गोष्टी मी बघतोय. ही उद्योजकाची भावना असली पाहिजे असं मला स्वतःला वाटतंय. मित्रांनो, अशी किती क्षेत्र आहेत, प्रत्येक क्षेत्रांमध्ये यशस्वी माणसं आहेत. आम्ही एक लॉकडाऊन सुरू होण्या अगोदर 2 महिन्यापूर्वी एका माणसाचा सत्कार केला. पुण्याच्या जवळ हिंजवडी भागामध्ये 20 एकर लॉन असलेला हा माणूस आहे. त्यामुळं लॉन विक्री करणं किंवा लॉनचा व्यवसाय असणं ही काही साधी गोष्ट नाही. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं की अशा अनेक उद्योग आहेत की ज्या तुम्हाला माहीत सुद्धा नाहीत. जी तरुण मंडळी समाज उघड्या डोळ्यांनी बघत असते त्यांनी ठरवलं पाहिजे की आपल्याला अनेक उद्योगाच्या संधी आहेत. मित्रांनो, बार्शी तालुक्यातलं सावरगाव नावाचं एक गाव आहे. बापू कापसे, बापू सुरवसे असा आमच्या ग्रामीण भागातला एक युवक आहे. 300 करोड रुपयाचा टर्नओव्हर असलेल्या नर्सरीच्या क्षेत्रांमध्ये की जो माणूस 15 दिवस या देशात असतो आणि 15 दिवस देशाबाहेर असतो आणि नर्सरीच्या प्रकारामध्ये खूप मोठं काम ज्या माणसानं केलंय, अशा अनेक उद्योजक आहेत. लवकरच महाराष्ट्रातल्या अनेक यशस्वी माणसांच्या मुलाखती, आपण यशस्वी उद्योजकांच्या मुलाखती तुम्हा सगळ्यांच्या समोर घेऊन येत आहोत. त्याच्यातल्या काही एपिसोडचं रेकॉर्डिंग झालेलं आहे. काही उद्योजकांना आपण भेटतोय आणि मग प्रेरणादायी युवक काय असू शकतो या सगळ्या गोष्टींचा विचार केला. केवळ नर्सरी नावाच्या एका क्षेत्रात जर एखादा युवक एवढा मोठा टर्नओव्हर काही करू शकतोय तर आपणही ठरवलं पाहिजे की अतिशय चांगल्या पद्धतीच्या गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात. लघु उद्योग आणि कमी भांडवलात असणाऱ्या काय संधी आहेत, अशा अनेक संधी आहेत की ज्या कमी भांडवलांमध्ये असतात. सगळ्यात महत्त्वाचं, कमी भांडवलांमध्ये काय, चिंचेवर प्रक्रिया करणारा एखादा उद्योग. ग्रामीण भागातली चिंच पुण्याला जाते, त्याचा गर तयार केला जातो, स्वच्छता साफसफाई केली जाते, का ब्रँड केलं जातं आणि तीच चिंच वेगळ्या चॉकलेटच्या फॉर्ममध्ये येऊन पुन्हा ग्रामीण भागांमध्ये विकली जाते. मला स्वतःला असं वाटतंय की अशी अनेक माणसं आहेत. टेंभुर्णी MIDC मध्ये आमच्या एका उद्योजकाचा निंबोळी पेंड, निंबोळी आर्क, निंबोळी तेल आणि करंज तेल याचं प्रक्रिया करणारा उद्योग
गेली 15 वर्षापासून सुरू आहे. किती युवकांना हे माहिती आहे? आम्ही अनेक जणांना सांगितलं तुम्ही निंबोळीच्या क्षेत्रात काम करा, तर ते असं सांगतात शक्य आहे का, जमतं का, आपलं चालणार का? मला स्वतःला असं वाटतंय तुम्ही अगोदर पर्याय निवडण्यापूर्वी तुम्ही ठरवलं पाहिजे की माझं व्यक्तिमत्व कुठल्या क्षेत्रांमध्ये उत्तम पद्धतीचं काम करू शकतं आणि मी खूप चांगल्या पद्धतीनं जर काम करायचं असेल तर मी कशात सूट होऊ शकतो. नोकरीत होत असाल तर काही अडचण नाही, उद्योगात होत असाल तर काही अडचण नाही. म्हणजे डॉक्टर नरेंद्र जाधवांचं आत्मचरित्र जर तुम्ही कुणी वाचलं असेल तर त्यांचे वडील त्याच्यामध्ये असं म्हणतात, हे माहीत नाही तू कुठल्या क्षेत्रात जाय, पण ज्या बी क्षेत्रात जाय त्या क्षेत्रात टॉप व्हाय. हे जे वाक्य त्यांचं आहे मुलासाठी सांगितलेलं, मला माहीत नाही तू कुठल्या क्षेत्रात जाणार आहे, पण ज्या क्षेत्रात जाणार आहे त्या क्षेत्रांमध्ये तू एकदम टॉपचा झाला पाहिजे. ही जी वडिलांनं मुलाला दिलेली प्रेरणा आहे, ही प्रेरणा अत्यंत महत्त्वाची असं मला स्वतःला वाटतं. त्यामुळं भविष्यकाळांमध्ये अनेक प्रशिक्षण संस्था, अनेक प्रशिक्षण तुम्हाला ऑनलाईन पद्धतीचं ट्रेनिंग देतील आणि हे ट्रेनिंग तुम्हाला खूप उत्तमातल्या उत्तम पद्धतीचे मार्ग दाखवतील. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पशुपालनात वेगळ्या गोष्टी आहेत, दुग्ध व्यवसायात वेगळ्या गोष्टी आहेत, नर्सरीच्या क्षेत्रांमध्ये वेगळ्या गोष्टी आहेत, डाळ मिलमध्ये मिनी डाळ मिल असेल त्याच्यात वेगळ्या गोष्टी आहेत, लाकडी घाण आहे त्याच्यात वेगळ्या गोष्टी आहेत, लॉनच्या निर्मितीमध्ये तुम्ही उत्तम पद्धतीचं काम करू शकताय, किंवा सिमेंटचे आर्टिकल्स असतील किंवा कास्टिंग असेल याच्यामध्ये तुम्ही काम करू शकताय, तुम्ही प्लॅस्टिक इंडस्ट्रीमध्ये काम करू शकताय, तुम्ही पेंटच्या इंडस्ट्रीमध्ये काम करू शकताय, तुम्ही फर्निचरच्या इंडस्ट्रीमध्ये काम करू शकताय, ॲग्रिकल्चर एखाद्या सेक्टरमध्ये तुम्ही उत्तम पद्धतीचं काम करू शकताय, ग्लासच्या इचिंगमध्ये तुम्ही एखादं काम करू शकताय, तुम्ही चांगले कंटेंट्स रायटर असेल तर तुम्ही उत्तम पद्धतीचं कंटेंट्स लिहून देणं त्याच्यात तुम्ही उत्तम काम करू शकताय. मित्रांनो, जर मला अशी 400-500 उद्योगांची यादी मी तुम्हाला सांगू शकेल, त्या उद्योगाच्या यादीबरोबर मी त्याचा DPR, ज्याला डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्ट असं म्हणतात, त्या सगळ्या गोष्टी सांगेन. आम्ही महाराष्ट्रभर अनेक उद्योगाची व्यवसायांची कन्सल्टन्सी करत असतो आणि ती कन्सल्टन्सी करत असताना आमच्या अशा अनेक गोष्टी लक्षात आल्या आहेत की लोकांना अकाउंटिंग माहीत नसतं. नव्या पहिल्या पिढीतल्या उद्योजकांसाठी मी फक्त हे बोलतोय. ब्रँडिंग माहीत नसतं, व्हिजिटिंग कार्ड माहीत नसतं, बिझनेस कार्ड माहीत नसतं, वेबसाईट माहीत नसते. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचा उपयोग जर आपण केला तर आपण उत्तम पद्धतीचं काम करू शकतो. ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये मध पुरवणं, त्याचं ब्रँडिंग करणं, गांडूळ खत, सेंद्रिय खत, सेंद्रिय भाजीपाला, अशा किती गोष्टी करू शकतो आपण. किचन गार्डनचं एखादं किट किंवा टेरेसवरची गार्डन. आपल्याकडे अनेक एकर जमीन असते म्हणून आपल्याला त्याची किंमत असत नाही. तुम्ही फेसबुकवर सर्च केलं तर गच्चीवरील परसबाग किंवा परसबागेतील वेगवेगळे प्रयोग, अशा वेगवेगळे वेबसाईट असतील, पेज असतील, या सगळ्या गोष्टी अतिशय उत्तम पद्धतीने आपल्याला करता येतात. मला स्वतःला असं वाटतंय युवकांनी कधीच आलेल्या परिस्थितीला हापकून न जाता, घाबरून न जाता, जेव्हा तुम्ही नर्वस असाल, अडचणीत असाल, नाराज असाल, तेव्हा एखाद्या मोटिवेशन असलेल्या माणसाला, मोटिवेटेड असलेल्या माणसाला तुम्ही भेटलं पाहिजे. आणि त्या काळात तुम्ही एकांतात राहू नये, कारण एकांतात राहिल्यानंतर अनेक वाईट आणि वेगळे विचार लोकांच्या मनामध्ये येत असतात. मित्रांनो, आमच्याकडं कुर्डवाडीला लवळ नावाचं गाव आहे. त्या लवळमध्ये समाधान नावाचा आमचा एक प्रशिक्षणार्थी आहे. झाडूला लागणारा फडा हा आंध्र प्रदेशामधून तो माणूस मागवतो आणि कुर्डवाडीतल्या माढा तालुक्यातल्या फक्त काही गावांना तो पुरवतो. महिन्याला 1 लाख रुपये मिळवतो. आंध्र प्रदेशामधल्या एखाद्या व्यापाऱ्याकडून 4-5 ट्रक जर महिन्याला तो घेऊन येत असेल आणि पुन्हा त्याचं विलगीकरण करून जर तो छोट्या छोट्या उद्योजकांना देत असेल, किरसुनीला लागणारा फडा हे रॉ मटेरियल पुरवणं, याच्यात सुद्धा काम करणारी अशी अनेक माणसं आहेत. मित्रांनो, भंगारच्या क्षेत्रात यशस्वी झालेली माणसं आहेत आणि सोन्याच्या दुकानात डुबलेली माणसं पण आपण समाजामध्ये बघत असतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, माझी आवड कशात आहे, कोणतंही क्षेत्र असू द्या, की तुम्हाला छंदाचा धंदा करता आला पाहिजे. सचिन तेंडुलकर हा क्रिकेट खेळण्याचा छंद असलेला माणूस, त्या छंदाचा त्या माणसानं धंद्यात रूपांतर केलं, आयुष्यात प्रचंड यशस्वी झाला. लता मंगेशकर गाणं हा त्यांचा छंद आहे आणि त्या छंदाचं रूपांतर त्यांनी व्यवसायांमध्ये केलं आणि अजरामर भारतरत्न सारख्या ते नाव मिळवू शकल्या. मला स्वतःला असं वाटतंय, जगामध्ये कुठलंच काम मोठं नसतं आणि कुठलंच काम छोटं नसतं. हनुमंतराव गायकवाड सारख्या, BVG सारख्या एखाद्या संस्थापकाची सक्सेस स्टोरी जर आपण ऐकली तर तुमच्या लक्षात येईल की आज 65,000 कर्मचारी त्यांच्याकडे काम करतात. तो माणूस काम, आत्ता ते ॲग्रिकल्चरच्या क्षेत्राशी आले, पण यापूर्वी तो माणूस फक्त स्वच्छता नावाच्या एका क्षेत्रांमध्ये काम करत होता.
आणि हजारो करोड रुपयाचा टर्नओव्हर होता. तुम्ही असं काही जगामध्ये जी जी माणसं मोठी झाली त्या सगळ्या माणसांना लहानपणी जर कुणी विचारलं की बाळा तू काय होणार, तर त्या मोठ्या माणसांना माहीत नसतं. आणि ती माणसं रोजच्या परिस्थिती, वातावरण, अभ्यास, त्यांचे कष्ट ह्या सगळ्यांवर त्यांच्या आयुष्यात यशस्वी होत असतात. मला स्वतःला असं वाटतंय, एका कोर्टामध्ये पट्टेवाला असलेला एक तरुण पोरगा आणि त्या तरुण पोराच्या पाठीवर एखाद्या न्यायाधीशांनी हात ठेवला आणि त्याला जर असं विचारलं की बाळ तुझं नाव काय, पट्टेवाल्या पोराच्या पाठीवर शाबासकीचा हात जर एखाद्या न्यायाधीशांनी ठेवला आणि त्याला विचारलं बाळ तुझं नाव काय, तर त्या मुलानं नाव सांगितलं माझं नाव सुशील कुमार शिंदे. आणि न्यायाधीशांनी जर त्याला असं सांगितलं असतं की बाळ सुशील तू एक दिवस या देशाचा केंद्रीय ऊर्जा मंत्री होणार, तू उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणार, तर तो पट्टेवाला मुलगा हसला असता आणि म्हणाला असता वकील साहेब गरिबाची काही टिंगल लावली आहे का. मित्रांनो, सुशील कुमार शिंदे नावाच्या माणसाला सुद्धा आयुष्यामध्ये कधीच मी एवढा मोठा होईन असं माहीत नव्हतं. सुभाष देशमुख नावाचा एखादा माणूस ठाणे, कळवा या भागांमध्ये मुंबईतल्या एका पोल्ट्रीवर काम करणाऱ्या एका तरुण माणसाच्या पाठीवर हात ठेवून त्या पोल्ट्री मालकाने विचारलं असतं बाळ तुझं नाव काय, माझं नाव सुभाष देशमुख, एक दिवस या राज्याचा तू सहकार मंत्री होणार. ते म्हणे अहो मी मका टाकतोय, कोंबड्यांना खाद्य टाकतो. त्यांच्या आत्मचरित्रांमध्ये त्यांनी हे उल्लेख केलेली गोष्ट आहे बापूंनी. मला स्वतःला असं वाटतंय तेव्हा सुद्धा त्यांना तो विषय पटला नव्हता, पण ते या राज्याचे सहकार मंत्री झाले. अशी किती उदाहरणं मी तुम्हाला सांगता येईल. तुमच्या सुद्धा लहानपणी जर तुम्हाला कोणी पाठीवर शाबासकीचे हात ठेवून विचारलं असतं बाळ तू काय होणार, मला स्वतःला असं वाटतंय लहानपणी तुम्हाला एखाद्या माणसानं दिलेली प्रेरणा भविष्यात तसं होईल का नाही माहीत नसतं, पण तुम्ही जर चालत राहिलात, काम करत राहिलात, कष्ट करत राहिलात, तर अतिशय उत्तम पद्धतीचं काम तुम्ही करू शकताय. उद्योग करण्यासाठी तरुणांपुढे अनेक योजना आहेत आणि ह्या सगळ्या योजना तुम्हाला उत्तम पद्धतीचं काम, उत्तम पद्धतीचं यश भविष्य काळांमध्ये मिळवून देऊ शकतात असं मला स्वतःला वाटतंय. शासनाच्या अनेक योजना आहेत मित्रांनो. पुढच्या एका एपिसोडमध्ये आम्ही तुम्हाला करता येणारे उद्योग आणि शासनाच्या वेगवेगळ्या कुठल्या योजना आहेत या सगळ्या विषयाचा एक एपिसोड आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. त्यामुळं अनेक योजना असतात, अनेक युवकाला त्याची माहिती सुद्धा नसते. मला स्वतःला असं वाटतंय की तुम्ही ठरवलं पाहिजे की नेमकं मला उत्तम पद्धतीचं काम काय करायचं आहे. त्यामुळे अनेक युवकांनी भविष्याचा वेध घेता आला पाहिजे आणि तो वेध जर आपल्याला उत्तम पद्धतीनं करता आला, खूप चांगल्या पद्धतीनं जर आपण घेऊ शकलो, तर यशाच्या पहिलं तीराला जाणं काहीही अवघड नाही असं मला स्वतःला वाटतंय. अनेक माणसं शून्यातून उभी राहिलीत, पण ती उभी राहत असताना त्यांचं कष्ट, त्यांचं आत्मचरित्र जर आपण मोठ्या माणसांचं आत्मचरित्र जर कधी वाचलं तर त्याच्यामध्ये प्रचंड मोठं कष्ट त्यांचं आपल्याला जाणवत असतो. मी मागे एकदा एका यशस्वी माणसाबद्दल वाचलं. ते असं म्हणत होते की आपण इतरांबद्दल बोलताना सांगतो की तो माणूस एका रात्रीत मोठा झालो आणि त्याला असं विचारलं होय तुम्ही एका रात्रीत मोठा झाला. त्यानं सांगितलं होय मी एका रात्रीत मोठा झालो, पण ती रात्र 30 वर्षाची होती. 30 वर्ष अहोरात्र रात्रभर केलेल्या कष्टांमुळं मी आज इथं आहे. मित्रांनो, सुरडी नावाचं गाव आहे, तिथं दत्ता झाडे नावाचा एक युवक आहे. अशिक्षित असलेला माणूस केवळ सिमेंटच्या आर्टिकल्समध्ये, सिमेंटच्या कॉन्क्रीटच्या प्रीफॉर्ममध्ये तो माणूस काम करतो. दिल्ली, मुंबई आणि सुरडी अशा 3 ठिकाणी ह्या युवकाचे आज प्लॅन्ट आहेत. 300 लोक काम करतायत. मित्रांनो, मला स्वतःला असं वाटतं जर आयुष्यात एवढ्या मोठ्या करोड रुपयाचा टर्नओव्हर करत असेल आणि तो ग्रामीण भागामध्ये युनिट चालवत असेल आणि माल जर दिल्लीला जात असेल, तर ह्याच्यापेक्षा आणखीन काय यश असायला हवं असं मला स्वतःला वाटतंय. मला जाणीवपूर्वक तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत की हे सगळं काम करत असताना आपल्याकडं स्वतःमधील क्षमतांचा वेळोवेळी विचार केला पाहिजे. आपली आवड कशात आहे ही तपासली पाहिजे आणि आपण आवडीला व्यवसायाचं रूपांतर जर केलं तर आपण उत्तम पद्धतीचं काम ह्या महाराष्ट्रामध्ये करू शकू. आणि युवकांनी हे मनावर घेतलं पाहिजे की आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं करता येणारे उद्योग कुठले कुठले आहेत त्याच्यावर आपल्याला एक तासभर बोलता येईल. शासकीय योजना कुठल्या कुठल्या आहेत त्याच्यावर आपल्याला एक तासभर बोलता येईल. बिनभांडवली पैशाचे उद्योग कुठले आहेत याच्यावर एखादं चांगलं सत्र आपल्याला करता येईल. ब्रँडिंग, मार्केटिंग, अकाउंटिंग काय असतं याच्यावर आपल्याला एखादं सत्र करता येईल. मित्रांनो, अशा किती योजना आहेत, शासनाच्या किती गोष्टी आहेत की ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप काम करत असतात. मी बऱ्याच वेळा बोलताना अनेक जणांना असं सांगत असतो की
आपण जर हे उत्तम पद्धतीनं केलं तर खूप चांगल्या पद्धतीचं काम करू शकतो. छोट्यातून सुरुवात करा. किती म्हणजे मी महाराष्ट्रामध्ये शेळीपालनाच्या विषयासाठी खूप काम केलं. अनेक उद्योग आज उभा राहिले. मित्रांनो, आम्ही जेव्हा लोकांना हे सगळं सांगत होतो तेव्हा आम्हाला लोक वेड्यात काढत होती. पण आज ग्रामीण भागामध्ये शेळीपालनाचा व्यवसाय अतिशय उत्तम पद्धतीचा व्यवसाय आहे. 600 रुपये किलो मटण आहे आणि प्रचंड मागणी आहे. उधारीची भानगड नाही. गेली 100 वर्षात बोकडाच्या मटणाचा भाव उतरलेला नाही. मित्रांनो, ऊस जातो 3000 रुपये टन, बोकडाचं मटण जातं 60,000 रुपये टन. माफ करा, ऊस जातो 3000 रुपये टन, बोकडाचं मटण जातं 6 लाख रुपये टन. 600 रुपये किलो, 60,000 रुपये क्विंटल आणि 6 लाख रुपये टन. इतका मोठं याला मागणी आहे. आणि 100 वर्षात, आठवा तुम्ही, 100 वर्षात बोकडाच्या मटणाचा भाव उतरला नाही. मला स्वतःला असं वाटतंय. कॅलिफोर्निया 30 नावाचा कोकणामध्ये आमचा एक उद्योजक मित्र आहे. गेली गोव्याच्या जवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा माणूस काम करतोय. अतिशय उच्च शिक्षित असलेले पती पत्नी गेली 10 वर्ष झालं शेळीपालनाच्या क्षेत्रांमध्ये काम करतायत. मित्रांनो, अशा अनेक गोष्टी आहेत. याच्यातली छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगितली. मला स्वतःला असं वाटतंय की तुम्ही ठरवा की मला नेमकं कुठल्या क्षेत्रात करिअर करायचंय. उद्योगाच्या क्षेत्रात करू शकताय, नोकरीच्या क्षेत्रात करू शकताय, पण अतिशय उच्च पद्धतीचं काम आपल्या हातून झालं पाहिजे आणि आपण समाजासाठी प्रेरणादायी असलं पाहिजे. आणि हे उत्तम पद्धतीनं जर आपण केलं तर खूप चांगल्या पद्धतीचं यश याच्यामध्ये मिळू असं मला स्वतःला वाटतंय. पण तुम्ही आज ठरवलं पाहिजे. जागर फाउंडेशनचं खरंच मनापासून आभार. कारण वारी समाज प्रबोधनाची या सदराखाली महाराष्ट्रातल्या अनेक नामवंत वक्त्यांना घेऊन आपण काम करत आहात. अनेक कलाकार आहेत, अनेक उद्योजक आहेत, अनेक सामाजिक क्षेत्रांमध्ये काम करणारी माणसं आहेत की ज्या माणसांनी प्रचंड मोठं काम या महाराष्ट्रात उभा केलेलं आहे. आणि हे काम उभा केल्यानंतर आपण म्हणतो 4-2 वर्ष काम केल्यानंतर आपल्याला वाटतं आपण खूप काही केलंय. मित्रांनो, 50-50 वर्ष, दुसरी पिढी, तिसरी पिढी एखाद्या क्षेत्रांमध्ये आमटे कुटुंबियांची जर समाजकारणातली आपण पिढी बघितली तर तिसरी पिढी समाजकारणाच्या क्षेत्रांमध्ये काम करते, एनजीओच्या क्षेत्रामध्ये काम करते. मला स्वतःला असं वाटतंय तुम्ही एक विषय निवडा. गांधीजींचं वाक्य आहे, अमर्यादित क्षेत्रात काम करण्यापेक्षा मर्यादित क्षेत्रात अमर्याद काम करा, की ज्याच्यामध्ये तुमचं काम उभारल्यानंतर अशी एक गोष्ट निवडा. एक गोष्ट. सयाजी शिंदे फक्त वृक्ष लागवडीमध्ये उत्तम अभिनेता आहे, वृक्ष लागवडीमध्ये काम करतायत. आमिर खान पाणी फाउंडेशनमध्ये काम करतायत. अशी किती माणसं आहेत. ही सगळी माणसं एक क्षेत्र निवडले. एक मित्र, किती माणसांची यादी मी तुम्हाला सांगू शकू की ही सगळी यादी तुम्हाला अतिशय उत्तम पद्धतीनं यशाकडे घेऊन जाणारी आहे. मला स्वतःला असं वाटतंय की तुम्ही ठरवलं पाहिजे आज माझं पॅशन काय, माझी नेमकी जाण्याची दिशा कोणती आहे. आणि या सगळ्या दिशामध्ये मला अत्यंत चांगल्या पद्धतीचं जर काम करता आलं तर मी हे काम उत्तम पद्धतीने करू शकतोय. मित्रांनो, आम्ही ग्रामीण भागांमध्ये काम करत असताना राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून मला आज सकाळी अनेक जणांनी फोन नंबर मागितला होता. मी त्यांना सांगितलं लाईव्हच्या सत्रांमध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा, त्याच्यामध्ये मी माझा नंबर देईन. महाराष्ट्रामधल्या कोणत्याही युवकाला जर व्यवसाय करायचा असेल, काही माहिती हवी असेल, काही शासकीय कर्ज योजनांची, काही अनुदानाची माहिती हवी असेल तर तुम्ही, आमचं एक ऑफिस मुंबईला आहे, एक बार्शीला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कधीही संपर्क करू शकता. अतिशय उद्योगाचं प्रशिक्षण देण्यापासून उद्योग उभा करण्यापर्यंत आम्ही सगळी माहिती तुम्हाला दिली जाईल निसंकोचपणे महाराष्ट्रातला उद्योजक घडवण्यासाठी. आणि आम्ही असं ठरवलंय की हजारो उद्योजक घडवण्यासाठी आम्ही काम करतोय आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही ते करत राहणार आहोत. कारण हे काम अतिशय उत्तम पद्धतीनं आपण करू शकतोय. त्यामुळे तुमच्या असं लक्षात आलं पाहिजे की आम्ही तुमच्यासाठी काम करतोय. तुम्हाला कोणतीही गोष्ट हवी आहे, कारण आम्ही राष्ट्रनिर्मितीचं काम करतोय, राष्ट्राला घडवणाऱ्या युवकांसाठीचं काम करतोय. ही भावना आमच्या मनामध्ये अतिशय काम आहे. त्यामुळं अनेक जण मोबाईल नंबर मागतायत, त्यांना नंबर सांगतोय. शिवाजीराव पवार 9822 24 52 92. नंबर पुन्हा एकदा सांगतोय, 9822 24 52 92. अनेक वेळा आकाशवाणीवर मुलाखती असतात, अनेक टीव्ही चॅनल्सनी मुलाखती जेव्हा घेतल्या तेव्हा उद्योगाचं क्षेत्र किती विस्तारानं असू शकतं या सगळ्या गोष्टी आपण
पाहिलेल्या आहेत. मला स्वतःला असं वाटतंय की लाईव्हच्या सत्रामध्ये कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अतिशय निसंकोचपणे दिली जातील. विशाल चिपडे सर, अमोल कुलकर्णी सर, खंडूजी डोईफोडे, खरंच तुमच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन. आणि अतिशय उत्तम पद्धतीचं काम तुम्ही करताय वेगवेगळ्या विषयांना. कारण माणसाचं पोट भरल्यानंतर प्रबोधन सुचतं, त्यामुळे पोटाचा विषय आज निवडला आणि हा विषय ग्रामीण भागातल्या अत्यंत मोठ्या प्रमाणावर ह्या सगळ्या युवकांसाठी आपण पोचवला आणि हे काम तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं करताय. सर फाउंडेशन असेल किंवा जागर फाउंडेशन असेल, उमेद फाउंडेशन असेल, अशी वेगवेगळी मंडळी समाजाच्या क्षेत्रांसाठी काम करत असतात आणि हे काम उत्तम पद्धतीनं जर आपण केलं तर समाज उभारणीचं काम आपल्याकडून होत असतं. त्यामुळं लोकांचं ऐका, लोकांचं बघा, लोकांचं शिकायला जा. त्याच्याकडून काही चुकीच्या गोष्टी असतील तर सोडून द्या, त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी घ्या आणि खूप उत्तम पद्धतीचं आपल्याला काम उभा करायचं आहे, उद्योग उभा करायचा आहे, याची गोष्ट तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये असू द्या. आपण सगळ्यांनी या लाईव्हच्या सत्राचा आनंद घेतला. भविष्य काळामध्ये सुद्धा वेगवेगळे विषय घेऊन असेच आपण पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.